जुलैमध्ये महाराष्ट्राचे एक मिनिस्टर माणिकराव कोकाटे साहेब यांना रम्मी खेळताना पकडलं गेलं, व्हिडिओ व्हायरल केला आणि भरपूर सारं क्रिटिसिझम त्यांना फेस करावं लागलं. Manikarav Kokate was purportedly playing an online game in the assembly while the session was actually going on. जुलै होऊन आता बरेच दिवस झाले, लोक विसरलेही होते, पण आज डिसेंबर 2025 ला जुनं 1995चं काहीतरी प्रकरण बाहेर काढलंय, जिथे त्यांनी फेक डॉक्युमेंटेशन जमा केले होते. गरिबांचे जे फ्लॅट्स आहेत त्यांना क्लेम केलं होतं असं त्याच्यामध्ये म्हणलं गेलंय. भरपूर सारे ॲलिगेशन आहेत. रम्मी खेळताना ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीवरनं काढून त्यांना स्पोर्ट मिनिस्ट्री देण्यात आली होती आणि आता असं वाटतंय की कुठलीच मिनिस्ट्री त्यांच्याकडे राहणार नाही. लीलावती हॉस्पिटलला ते ऍडमिट झालेत, बेल त्यांना ऑफर केली गेली आहे, पण ॲलिगेशन मात्र तसेच. ह्यालाच म्हणतात द कर्मा रिसिप्ट. आता कोकाटे साहेबांच्या केसमध्ये काय खरं काय खोटं हे मला माहित नाही, पण ऑफिसेसमध्ये बऱ्याचदा असंच होतं. बरेचसे कर्मचारी ऑफिसेसमध्ये बसून आपलं पर्सनल काम करत असतात. ऑफिसच्या पगारावरती, ऑफिसच्या इंटरनेटवरती, ऑफिसच्या खुर्चीवरती, ऑफिसच्या कम्प्युटरवरती जॉब ऍप्लिकेशन्स करत असतात, रील्स बघत असतात, व्हिडिओ बघत असतात, ऑफिसचं काम सोडून पर्सनल कामं करत असतात. असे बरेचसे कर्मचारी मी बघितलेत जे छोट्या गोष्टी करत असतात आणि म्हणतात कोणाला माहित असणार आहे, काय फरक पडतो, कोणाला कळणार पण नाही. फेक बिल्स जमा करतात, एक्सपेन्सेस मध्ये झोल करतात, मॅन्युप्युलेशन्स करतात आणि काहीतरी छोटे मोठे शॉर्टकट झोल हे करत असतात आणि म्हणतात कोणाला काय माहित होणार आहे. पण मित्रांनो, द कर्मा रिसिप्ट म्हणजे आज जे तुम्ही छोटे शॉर्टकट घेतात, एक दिवशी काहीतरी मोठं तुमच्या समोर संकट येऊ शकतं. एखादी छोटी चूक आणि सगळं काही समोर एक्सपोज होऊ शकतं. जसं कोकाटे साहेबांसोबत आता होतंय, एक छोट्याशा हायलाईटमुळे बाकीचं सगळं जुन्या गोष्टी त्यांच्या काढण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने एखादा कर्मचारी जर छोटे शॉर्टकट्स घेत असेल ना, आज कोणाला कळणार आहे, नंतर बघू, कोणाला कळत नाही. तर सगळ्यांना कळतं. कर्मा रिसिप्ट जे आहे ना, प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो आणि कधी ना कधी ह्या सगळ्या गोष्टी निघत असतात. तर तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये मला नक्की सांगा.